नाही झालं तर काय करा मग, गरीब लोकांना काय द्यायला ते एवढे ती हा काय शिक्षणाने होणार नाही असं काय म्हण. नाही, शिक्षण बी नाही आणि गरीब लोकांच्या मुंड्या मुरगाळून खाणारे लोक आहेत. हा हा मोठे मोठे लोक गरीब लोकांची मुंड्या मुरगाळून खातात. कशी हा. खायलेत मधातली. हा బియ్యం చెరిగి మంచిగా వండి మంచిగా వండి పండ్లు తీయక్ నగ్గరాదు మంచి అక్కడ వాడు ఏం చేస్తున్నాడు నువ్వేం చేస్తున్నావు అవు నగ్గట్నాది అది పక్కరిస్తుంది నగ్గరాది కలాలే వాడికి ఇచ్చేది వాడిది పని అది नमस्कार मित्रांनो, माझं नाव मतीन पटेल. सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत. आज आपण खानापूर गावात म्हणजे तुळजापूर तालुक्यात खानापूर गावात या ठिकाणी रोडचं काम चालू आहे आणि ते रोडचं काम करण्यासाठी या ठिकाणी नांदेडहून एक वडार समाजाची एक वस्ती या ठिकाणी कामासाठी या ठिकाणी आलेली आहे. तर एकूणच वडार समाजाची किंवा जे दगडापासून जे कारागीर आहेत, जे दगडांचे जे जुन्या पद्धतीचे गड किल्ले किंवा मूर्त्या ज्यांनी घडवल्या, असे हे वडार समाज आपल्याला प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिसा व भारतातल्या इतर राज्यात आपल्याला हा समाज आढळतो. तर या ठिकाणी त्यांची वस्ती कशी आहे, ते कशा पद्धतीने राहतात, एकूणच पारंपरिक त्यांचा हा व्यवसाय कसा आहे, त्यांना याबद्दल काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊयात. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर माझ्याकडे जी माहिती गोळा केली होती ते मी विकिपीडियाच्या युट्यूबच्या माध्यमातून जमा केलेली होती. त्यातून काय चुकामुका झाले असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला कळवा. तर एकूणच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचे काय व्यथा आहे, त्यांचं हे काम एकूणच कसं असतं, त्यांना एक कला कधीपासून अवगत आहे, त्यांचे पूर्वज कसे होते, त्यांना हा व्यवसाय कसा मिळाला, अशा बऱ्याच गोष्टीचा उलगडा आपण या ठिकाणी करूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठल्या गावावरून आले? आम्ही नांदेड. नांदेडवरून. बरे कधीपासून व्यवसाय करता तुम्ही दगडांचा? आमची दुसरी पिढी आहे. दुसरी पिढी आहे म्हणजे कधी शिकलात तुम्ही दगड? म्हणजे दगडापासून काय काय बनवता येत तुम्हाला? आम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगतो, घराच्या बांधकामापासून हा चिरा कोना ते जवळ घेऊन बोला डबर जरा. बांधकाम हम्म. हे समजे जे काम केले हा हे आमच्या पिढीपासून आता बंद झालं. हा ते आता सुरुवात झाली खडी फोडायच्या आमच्या लेकराच्या काळापासून. हा ते आता मशनी निघाले, समजा रेडीमेड माल निघालं. हे पण आता काही दिवसानं आता खडी बंद होणार आहे. हा हा ते आता काय आता आमचं काळ असं तसं भागलं, मात्र आमच्या मुलाचं आता काय पुढं काही भागणार नाही. किती मुलं आहेत? आम्हाला 2 मुलं. शिक्षण त्यांचं? एकाचं 12वी आणि एक असंच आहे, अनपढ आहे. अनपढ आहे. म्हणजे काय शिकवलं का नाही का? सतत असं बाहेर कामाला जायल्यामुळे शिकवलं नाही नाही नाही, शिकवलंय 12वी पर्यंत. आता 12वी नंतर शाळा सोडून दिली. का? पण मुलांना हेच व्यवसाय करावं का शिकून दुसरं करावं असं वाटत नाही का? नाही नाही वाटते, पण आता कसं आहे, आपलं पोट भरायचं मुसीबत आहे. त्याच्यामुळे आता लेकरं पण मंडळी पण सोबतच. आता लेकराला कुठं सोडायचं ना आपण कुठं राहायचं, त्याच्यामुळे हे आहे ना. मग हे तुम्ही जिथं राहता ते तुमची शेती वगैरे काय नाही? नाही, शेत नाही, काही नाही. आपलं जेवढं समजा राहायला घर तेवढं आहे, दुसरं काहीच नाही. हा सतत असं भटकंती करत राहायचं इकडून तिकडं. हा बस बस आपलं पोट भरायचं म्हणजे पुरे देशच फिरावं लागते. 12 गाव फिरल्याशिवाय आमचं तर पोट भरणारच नाही. म्हणजे गावामध्ये 8 दिवसामध्ये 2 दिवस आता कसं आहे, प्रत्येक मागणी झाली. आता प्रत्येक राशनचं झालं किंवा प्रत्येक याचं झालं. आता मजुरी किती, 200 रुपये मजुरी करायची किती आणि खायचं किती. आता रोज किती मजुरी पडते कामाची? आता मजुरी किती, आता रोज जोडीमध्ये एक गाडी फोडली तर 250 रुपये पण मजुरी सुटत नाही. काय करणार? 250 फक्त? मग जोडीमध्ये एकच गाडी फोडून येतो दिवसभर. हा मग त्यातून हे सगळं खर्च कसं भागायचं, हे कोण मग पुरवतं तुम्हाला?
आता काय ते आम्हालाच भागून घ्यावं लागते. आम्हाला काय सरकारीचं काय हेच नाही ना आम्हाला कोणतं काहीच नाही. मग आता हे काय हे तुम्ही खाली बसलेलं जरा उठून दाखवा बरं. पिंजरा आहे का? शिकार करता? शिकार नाही उगत ते काही कोंबडे पिंबडे कोंडासाठी. बर हे काय जाळे दिसाले गे हे कशाच आहे? चित्र येते धरता उग कोवा तरी टाइमपासला काम नसले गे. बर द्या. तुमचं नाव काय मावशी? निर्मला आहे. बर कधीपासून हे व्यवसाय तुम्ही दगड फोडता? हो दगडच फोडता. काय काम करावं लागते पोटासाठी. हा मुलांचं शिक्षण एकाच झालं म्हणते चांगलं. हा एक अडाणी आहे की. मग एकाला शिकवलं का चांगलं पुढे शिकतो म्हणते का? नाही शिकला अडीच आहे. पोटासाठी हिंडावं लागते आम्हाला. एक गाव हिंडत नाही 12 गाव हिंडत आम्ही. बरं आता काय बनवलं सध्या जेवायला? भात. भात रोज काय काय असते मेनूला? ज्वारीची भाकरी, भात, डाळ, चपाती, दुसरं काय नसते. रोज चुलीवर? हो रोज चुलीवर. आम्हाला काय नाही गरीब लोक आम्ही. केल्याशिवाय भागत नाही काय नाही. तुम्ही कुठल्या गावचे? तुमचं सासर असेल नांदेड. गाव कुठलं तुमचं? आमचं वारंगा फाटा. वारंगा फाटा. मग कधी झालंय लग्न? झालं सर 30 वर्ष झाले. 30 वर्षाच्या वरी झाला सर. तुम्ही काय शिक्षण घेतलं नाही? नाही अडाणीच. आई वडील काय करायचे? आई वडील हेच काम करतात. हेच काम करतात म्हणजे एकूणच वडार समाजात सगळे दगडाच काम. सगळं दगडाच. दगडाचं. हे तुमचं राहायचं आहे का व्यवस्था? नमस्कार. काय नाव? आकाश. कुठल्या गावचे? पिंपरी. पिंपरी. कुठे आहे ते? हिंगोली. हिंगोलीला. बर कधीपासून करता व्यवसाय? लहानपासून. लहानपणापासून. आई वडील? नाही. पण का व्यवसाय काय करत होते? हेच व्यवसाय करत होते दगड फोडायचं. काय काय येतं दगडात तुम्हाला बनवता? काय काय येतं? काय होतो अजून काय असं मूर्त्या वगैरे काय बांधकाम? तुम्हाला? आमचं हेच धंदा. काय शिक्षण काय झालंय का? शिक्षण नाही झालं. लहानपणापासूनच का बरं शिक्षण घेऊ वाटलं नाही? आम्ही गेलच नाही हो. म्हणजे आई वडील बाहेर असं खडीच्या कामासाठी गेल्यामुळे जमलं नाही ते. पण तुमच्या समाजाकडून का सरकारकडून वगैरे काय मिळालं नाही तुम्हाला? आम्हाला काय घरकुल नाही काहीच नाही आम्हाला. बरं आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट तर काढले आहेत का नाही सगळे? आमचं काढलेलं आहे ना. मतदान वगैरे केले का यावेळेस? केले ना. बघू दाखवा बरं हात. गेले का आता? बर. मग काय काय सध्या आता मेनू काय रोज संध्याकाळी जेवणात वगैरे कसं? कसं आहे ते दररोजचं तेच आहे आमचं. आता हे पाऊस आल्यानंतर गळत नाही का? नाही. सवय झाली एकदम परफेक्ट राहायची. कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही हिंगोली. बर कधीपासून करता दगडाचा व्यवसाय? आता हे आमचं जन्मच चालू बाबा करू काय करावं आता. मुलं काय करतात? मुलं गाड्या चालवतात. मग आता मुलं कमवत असतील तर बरं आहे की आता कशाला मग हे व्यवसाय? खायचं आणि फक्त पोट भरते बस झालंय त्यांचं. काही शिल्लक बाकी काहीच नाही. शेती वगैरे काय? शेती काहीच नाही. बर. मग हे असं कायमस्वरूपी तुम्ही भटकंतीच असते का? भटकाच लागते आता पोटासाठी. काय करावं आपण? म्हणजे एक ठिकाणी हेच नाही? ठिकाणीच नाही. असं फिरतो आम्ही पोट भरून घेतो. सरकारकडून काय अपेक्षा की बाबा तुमच्या समाजासाठी नाही काय करायला पाहिजे? सरकारला काय सांगतो करावं आम्ही आता? सरकार एका ठिकाणी आम्ही आता जंगलात नाही. काय करावं? भेटून राहिलं आम्हाला काहीच नाही. काय मिळालं पाहिजे तुम्हाला? सरकारकडून काय मिळालं पाहिजे? सरकारकडून माझा डोळा गेला, सर्व गेलं. कशामुळे गेला डोळा? खडी फोडून गेला. दवाखाना दाखवलं का? दवाखाना दाखवला पण त्यावेळेस झालंच नाही. पैसे नव्हते ना आपल्याकडे. बर. मग हे असं तुम्ही कधीपासून काम करताय? मी बचपनापासून काम. लहानपणापासून चालू आहे? लहानपणापासून काम करतो. पण माझे सर्व संस्कार याच्यातच गेलं. दगडामध्येच. काय काय ते दगडी काम तुम्हाला काय काय करता? खडीच फोडायचं. तुझं नाव काय? युवराज. बर तू काय शिकला का नाही फोडायला? नाही फोडत. मुकादमचा मुलगा आहे तो. काय नाव वडिलांचं? किसन धोत्रे. मग तुला बी हेच काम करायचं आहे का शाळा शिकायची? शाळा शिकायची ना शाळा. बर.
मावशी काय नाव मला येत नाही की. बोला तुम्ही बोला, काय होत नाही. हे काय काय करलो तांदूळ भारी घेऊ काय आमचं काम धंदा हेच आहे बघा, असंच करून फिरून फिरून खाणारे लोक. आमचं सरकार लोक बी काय कानावर घेत नाही, काही नाही. बरं तुमचे पैसे वगैरे येते, बँक अकाउंट वगैरे आहे का नाही? आहेत की आहे ना बँक अकाउंट वगैरे, आधार कार्ड सगळं? आधार कार्ड पॅन कार्ड सगळ्याची काढलेले आहेत गावाकडे. बरं आहेत ना. मग आता हे असं तुम्ही रोज इथं राहता, म्हणजे काय पाऊस आले की वारा आले की सगळं उडून जाते, हा नाही आले की राहतात असे. आता पण असं बी काय अंगानं बरं वाटतंय नाही असं निसर्गाच्या कडेला मस्त पैकी. बरं आहे की. आजकाल शहरात मोठे वस्त्या झालेत, पण घरामध्ये तरी शुगर होतंय, बरेचसे आजार होतात, हो. दम कोणतंय, असं बरं आहे ट्रॅफिक की. लागतंय. पण हे नैसर्गिक आपलं गावाकडचं शुद्ध हवा, कष्ट करणे रोज. पण काय थोडीफार अपेक्षा की बाबा एखादं चांगलं घर किंवा काम आसपास मिळालं पाहिजे वगैरे, अशी काय अपेक्षा? आहे की अपेक्षा आहे, मात्र आता देणार पाहिजे की आम्हाला. हा हं? आहे आमच्या मनात असं, मात्र देणार पाहिजे हो. मुलांच्या शिक्षणाचं कसं? हे काय शिक्षण करायलेत की आता हे जवळ आहे करायलेत की दोघ जण आहेत. मग तिकडे कुणाकडे ठेवताय मुलं? गावाकडे सासू सासरे. सासू सासऱ्याकडे ठेवताय, म्हणजे तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला तर माहित आहे शिक्षणाचं महत्व. हो, हा? माहिती. बरं काय नाव तुमचं? राधाबाई किसन धोत्रे. आणि तुमचे हसबंड काय करतात? ते मुकदम काम. मुकादम आहेत का तुमचे? बर बर. मग आता इथून पुढे कुठला गावात आहे? किती दिवस चालणार आहे खानापुरात काम? असंच आता नाही म्हणलं तर 10 वर्ष झालं बघा, असंच फिरून खायला आलो. हा हो. असंच आहे आमचं रोज. मग काय नॉनव्हेज वगैरे असते नाही, पार्टी मटन वगैरे असते की. असते ना? असते. चला, धन्यवाद. बोलतो का? येते ना बोलायला. काय नाव तुझं? रोशन शेठ. बोल ना. रोशन रोशन रोशन. काय नाव मामा तुमचं? रामभाऊ. लावा धरा हातात, जरा कडकडीत बोला जरा. मला दवाखान्यात पैसे लागले हो खूप. हा या बस बोलू आपण. बस रे बस. काय नाव तुझं? नाव सांग. लागले. काय नाव तुमचं? रामभाऊ. कधीपासून करता व्यवसाय? तरी वर्षभर झालं. हा? हो, 1 वर्ष. नाही दगड फोडायचं काम कधीपासून करता? जन्मच गेला आमचा. जन्मच गेलं. मुलं किती आहेत? 2. मग लहानपणा तुमचे आई वडील काय करायचे? काय शिकलेच नाही, काय करणार? नाही त्यांनी काम काय करायचे? हेच धंदा करत आहे. दगड फोडायचं. हो. काय दगडातून काय मूर्त्या वगैरे येतात का, फक्त खडी फोडायचं? खडीच. हा. किती कुठं गेलो असं? कधी पण कुठल्या जिल्ह्यात गेलो? हो, कुठं देऊळगाव राजा, जालना, हम्म. औरंगाबाद. गावाकडे शेती घर काय? काहीच नाही. घर? घर आहे. मुलांचं शिक्षण काय, हे मुलं आता हे मुलाचेच पोर येत. मग ह्यानी काय काम करतात मुलं? त्यात शिकू मुलं आता शाळा. नाही मुलं दगडाच काम करतात. काय अपेक्षा काय किंवा काय बदल व्हायला पाहिजे समाजात, किंवा शिक्षणाला तर चांगलं होईल, की सरकार काय मदत केली तर चांगलं होईल, कशी अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा नाहीच, काहीच नाही करणार. हा काय करायला पाहिजे सरकारने, की बाबा तुम्हाला तुमचं चांगल्या घरात राहता यावं, सगळ्या असं बाहेर राहायची गरज पडू नये, अशासाठी काय व्हायला पाहिजे? काहीच नाही दिलं ना सरकारनं. सरकार काय दिलं आम्हाला? घरकुल दिलं नाही, काही दिलं नाही. हा घरकुल मिळालं नाही? हा, मिळालं नाही. कोणला तुमचं राहणार कुठले म्हणलो? बाळापुराकडे. कुठं? नांदेड मध्ये आहे का? नांदेड, हिंगोली जिल्ह्यात. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुका. हा काहीच भेटून झालं. कायच भेटना झाले. पण हे कसं आता असं करमतंय का? आज काय कर, काम सवय पडली. सवय पडली ना. काम केले पण धंदा शिकार वगैरे काय करता? हा? शिकार काय रान डुकर धरतो आम्ही. हा दुसरं काय. सकाळी एक पळत गेले की तिकडे, मग मोठं लट होत. हा. तुम्ही ताणलो होतो का? नाही, दुसरे पारदी असत. बर ते धरता तुम्ही? धरतच भेटत नाही ना. भेटत नाही. आमच्याकडे गावात बी काय लोक श्रीमंत नाहीत. रोज काय 2000 कमवत नाहीत, 500च आहेत. त्याला शेती बी नाही, अशी बी लोक आहेत. पण कुठे जर मजुरी करतात, काय करतात गावात, कारण त्यांची मुलं शिकलेत. मुलांच्या शिक्षणाच्या भरोश्यावर आई बाप कस तर गरिबीत काढतात. मुलगा शिकते म्हणा, काय तर नोकरी लागते, काय बी लागते, काहीतरी होत आहे. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे खूप. शिक्षण मुलांना शिक्षणासाठी प्रयत्न करा. शिक्षण करून आमचे नातू मागं पडले. आलो मावशी, थांबा. धरा आहे. काय नाव आहे? धरा तुम्ही, धरा हातात, ह्याच्यात बोला. काय नाव आहे मावशी तुमचं? गंगूबाई. गंगूबाई कुठल्या गावचे?
बाळापूर आखाडा हा बाबा खात्यात दे ना. हई बघ माईक सगळ्यात लय बोय पत्रकार होतं बोय ना, पत्रकार होतं काय घेणं बी. मग कधीपासून तुम्ही दगड फोडताय, येते खडी फोडता? कधी फोडणंच लागते बापा, आता काय करावं. हा कधीपासून? लहानपणापासून? आई वडील काय करायचे? हा हेच काम करायचे. भाऊ वगैरे आहेत का नाही? भाऊ वगैरे आहे, 4 भाऊ आहेत. काय करायचं, हेच काम करतात. शेती कुणालाच नाही. घरकुल वगैरे गावाकडे मिळाले नाही. जवळ करून बोला ते. बरं आता काय अपेक्षा आहे तुमची, काय व्हायला पाहिजे की बहुत आपल्या ह्या समाजात म्हणा की बुवा आता इथून पुढे आम्हाला पण चांगलं आयुष्य जगता यावं, जसं लोक जगतात आपापल्या घरात राहावं, एसी पंखा फ्रीज कूलर सगळ्या गोष्टी आपल्या घरात यावं, आपण चांगलं दवाखाना वगैरे बघून ह्या वयात व्यवस्थित राहावं, ह्याच्यासाठी समाजात काय बदल घडायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की बाबा ह्या गोष्टी झाल्या तर आम्ही समाधानी होऊ? गणन झाले तर काय करा मग, गरीब लोकांना काय द्यायला तर एवढे शिक्षण करून काय शिक्षणाने होणार नाही असं मत? शिक्षण बी नाही, गरीब लोकांच्या मुंड्या मुरगाळून खाणारे लोक आहेत. मोठे मोठे लोक गरीब लोकांची मुंड्या मुरगाळून आलेत मधात्री. काही नाही आमच्या गरीब लोकांना. म्हणजे तुमच्या समाजाला तुम्हाला दिलेलं जे वरचे पुढारी लोक हे लोक काढून पुराडी लोकच पुढचे खाणारे आहेत. आमच्या सारख्याला काही पैसा मिळत नाही, काही नाही. या एक दादा पुढे या तुम्ही. 3% आरक्षण आहे तुम्हाला स्वतंत्र, बरोबर? VJNT मध्ये त्यांना द्या. हा मग काय तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता युवा, तुम्हाला बऱ्याच थोड्या बहुत गोष्टी माहित असतील, जरा जवळ करून बोला. शिक्षण पण आता बघा तुम्हाला जिथं गाव आहे तिथं दुसरे काम मिळत नाही तुम्हाला आसपास, आणि मुळात येत पण नसेल दुसरं काम. लहानपणापासून हेच काम केल्यामुळे ड्रायव्हर वगैरे करताय. काही नाही, मुलाचं शिक्षणच चांगलं व्हायला पाहिजे. त्यासाठी एका ठिकाणी तर राहावं लागणार आहे तुम्हाला, कारण हे काम एकदम असं बाहेरून राहणे तर काय शिक्षणाला 4-5 लाख रुपये लागले बिमारीमुळे, जेव्हा बाहेर नेलं. काम केलं तरच पोट आहे ना, आपल्या कामावरच पोट आहे सगळं. किती आहेत मुलं? किती आहेत? 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत. मुलगा मुलगी? 1, 2, 3 मुलंच आहेत. बरं लग्नाचं कसं, मुलांच्या मुली मिळतात का? आहेत मुलं मुली बऱ्याचशा. बर मग काय आता स्वयंपाकाचं वगैरे कसं असतं? चुलीवरच? पाऊस आला तर तसंच आतमध्ये ढोरामध्ये? बरं आता यांचे दवाखाने वगैरे कसं करता? सगळं गोळ्यावर आणून ठेवता का? नाही, याला काय 2 दिवसात 1000 रुपये गेले. नाही पण तरी असं इमर्जन्सीला काय ठेवता का तुम्ही? तापेची वगैरे गोळी वगैरे असं काही नाही? ताप आली की दूर दामच आणायचं. उन्हाची गोळी चांगली राहत नाही. आता उंबरगामध्ये भरती केलं त्याला, मध्ये सोलापूरला 3 वेळेस गेला. रोज किती पडते पगार? काय पडणार आहे, काय नवरा बायको मध्ये 500-600 रुपये पडणार, 700-800 रुपये समजा. 2 गाड्या फोडले तर 700-800 रुपये एवढ्यात. अहो तुम्ही ड्रायव्हरी करता, तुम्हाला तिकडं तुम्ही ड्रायव्हरी केली, लोक काय प्लॅन काय आता मुलांच्या शिक्षणासाठी कसं का? गावाकडे कोणाकडे सोडता येईल? आई वडिलांना तिकडेच ठेवून त्यांना सोडायचं तिकडं. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. मुलांचं लक्ष द्या. काय नाव तुझं? अनिकेत. तुझं? रोशन. धन्यवाद दादा. काय खेळायला रे? पैसे चालू आहे ना? कसं खेळायचं? इकडे मला दाखव की. इकडे इकडे कसं पैसे कुठं टाकायचं? या की जरा जवळ दाखव की. तू दाखव जरा पैसे टाकून बघ. ज्याने गेले की पैसे घ्यायचं. टाक बर बघू. बघा आले, आता आले का? बघा ते आत गेले का आउट? आता कोण जिंकले आताचे पैसे? कोणी बी नाही. काय नाव तुझं? माधव. तुझं? माझं बी तुझं माधवच? नाही, काहीच नाही. करण. तुझं नाव? युवराज. तुझं? योगेश. तुझं? तुझं? तुमचं नाव काय? बापूराव. कुठल्या गावचे? नांदेड कडले. नांदेड कडलेच. काय शिक्षण वगैरे काय झालं तुमचं? झालं की किती? 10वी झाले. 10वी झालंय. कधीपासून व्यवसाय हे फोडायचं काम कधीपासून शिकलो? 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाले.
काय वाटतं होय असं बाहेर राहायचं, कुठली सुविधा नाही, लाईट नाही, पाण्याची सोय नाही, कसं असं म्हणजे काय अपेक्षा आहेत किंवा गावाकडे आपल्या मुलांचं शिक्षण व्हावं, घर राहायला पाहिजे, त्याचीच अपेक्षा असते ना. मग असं काय बदल यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं की आम्हाला हे बदल जर झालं तर आमचं आयुष्य सुधारेल असं काय वाटतं तुम्हाला काय करायला पाहिजे? आम्हाला काय आता एवढंच दगड फोडायचं हे करायचं. नाही सरकारकडून वगैरे काय अपेक्षा आहे की बाबा आमचं आयुष्य सुधारण्यासाठी आम्हाला हे दिलं पाहिजे तर आम्ही आमचे मुलं शिक्षण घेतील, आम्ही सुखी समाधानी जीवन जगू यासाठी आणि पगारी बिगर चालू केले असले तर आम्ही हे करू. करायला पाहिजे. शेतकरी तुम्हाला नाही का काय पगार वगैरे? आम्हाला काय येणार आहे हा, पगार काहीतरी आम्हाला चालू पाहिजे ना. शेतकऱ्याला द्यायला की नाही तुम्ही, हा, हा, आणि आम्हाला काय पीक येते ना आम्हाला काय देणार आहात तुम्ही? हा. दुनियाचा माग होऊन गेलाय, तेल होऊन गेलाय 100-150 रुपये किलो. प्रत्येक गोष्ट काम करायचं आणि जगायचं. आणि मग प्रत्येक गोष्टीला किंमतच आहे, हा. पैशाशिवाय काही बी नाही. आणि जमीन असली तरी शेतकऱ्याला हा, मग. शेतकऱ्याचा आवाज उठत हा, त्यांना 5-6 हजार रुपये काहीतरी भेटत राहते, आम्हाला काय आहे 100 रुपये कोणी देईना मागलं तर. म्हणजे आज रोज तुम्ही किती कमाल तरी बुवा आज काम केलं तर आपल्याला एवढे किती जोडीमध्ये किती? मला जोडीमध्ये आपल्याला पडते बघा 3-4 हजार रुपये फक्त, आणि त्याच्यात जातात 2-2.5 हजार रुपये खायला, आणि काय पडायला आम्हाला शिल्लक काहीच पडत नाही. हा रोज हाटावर पोत. हा सगळे- आता तुमचं लग्न झाले का? झालं ना. किती आहेत झाले लेकरं? 2 लेकर आहेत आम्हाला. लेकरं आहेत. त्यांच्या शिक्षणाचं काय आहे तुमचं भविष्य कसं आता? त्यांना सध्या लहान हात नाही शिक्षण. शिक्षण काय नाही. गावाकडे घरकुल वगैरे मिळालं नाही सरकारकडून? घरकुल नाही, काही बी नाही. आता रानामुळे तर आम्हाला कोण देणार आहे घरकुल? नाव काय दादा तुमचं? राजू अशोक गायकवाड, राहणार मारतळा, नांदेड. नांदेड कल्लेचा, नांदेड जवळच आहे. ठीक आहे दादा. काय नाव? यल्लाप्पा धोत्रे. काय म्हणजे काय कधीपासून आहे इकडे खानापूरला? कानापूरला 2-4 दिवस झाले. बर कसं चालू आहे काम? काम चालू आहे ना. किती पडते रोज पगार? पडते 400-500 रुपये जोडीवर. बरं प्यायचं पाण्याचं वगैरे कसं आहे नियोजन? प्यायचं पातळ्याचं पाणी प्यावं लागते. तळ्याचा विहीर आहे की पलीकडं? ते येऊन घेतले जरातलं. हा चांगलं आहे ना पाणी? हा, मग आता इथून आता कुठं जायचं आता हे झाल्यावर? आता काय की मुकडे कोटाने टाकते का आता? मुक्कादम सांगतील तिथे जायचं. गावाकडे किती दिवसातून जातं? जातात दिवाळीला, दसऱ्याला. दिवाळी दसरा. बरं गावाकडे घर वगैरे आहे का? आता ना. लेकरांचं शिक्षण वगैरे हो, काय चालू आहे शिक्षण? चालेल. मग हेच काम किती दिवस करायचं आता? आता मग तोपर्यंत मग का म्हातारीपणा करायचं, करून खायचं. करून खायचं. शेती आहे का नाही? शेती नाही. नाही शेती. चला धन्यवाद. काय नाव मावशी? सुमन. त्या ह्याच्यात करून बोला. सुमन तुम्ही काय करता काम? दगडाचे काम करता. सकाळी स्वयंपाक वगैरे बनवायचं परत फोडून यायचं. हा, तुम्ही पण फोडताय? हा, फोडते ना. मग तुम्ही तुमच्या नवऱ्याला मदत करता फोडायला? हो. त्याने स्वयंपाकाला करतात का? नाही करत नाही. का? करत नाही. मग तुम्ही सांगत नाही मी दगड फोडायला येत नाही म्हणून? नाही तर ऐकत नव्हतं तसं कोण तर करते का? तसं कोण तर करते मग का? महिलांना डबल काम. हो, डबल काम राहते. डबल काम. मग कसं होते तुम्ही म्हणायचं ना तुम्ही ऐकत नाही दादा, किती वेळ सांग, कोण ऐकणार का हा. त्याचा? बरं हे काय रोज काय असतं जेवणाला? ज्वारीची भाकरी, बेसन बिसन काय तर. बस शिकार बिकार करतात का नाही? नाही करत. नाही करत? नाही. का घाबरून म्हणाला सांगा बिंदास नाही करत नाही, असेल तर. पीत नाही, पीत हा? नाही, दारू पीत नाही. बर नाही दारू नाही, शिकार शिकार. शिकार नाही, हा, काय करत चित्र वगैरे नाही. तसं काय काम करत काहीच नाही. करत आमचं हेच काम सरत दिवसभर. हा. मुलं किती आहेत? एकच मुलगी आहे. मग शिक्षण तिचं 6वी-7वी पर्यंत झालं. झालं सोडवलं नंतर का हो? लग्न बी करून टाकले. एवढे 6वीतच? म्हणजे सगळीकडे असं होतच का लग्न तुमच्या ह्याच्यामध्ये? 17 वर्ष झालं त्याला. हा, हा. 6वी-7वी पर्यंत शिक्षण झालं त्याचं. 6वी-7वी पण लग्न लवकर होते. हा. भटक्या विभक्त जाती असल्यामुळे लहान वयात हा. लग्न कसं गावाकडे जाऊन करताय का असं कुठं असतं तिकडे? गावाकडेच करून आले. गावाकडे जाऊन करून यायचं. किती हुंडा आहेत, किती दिलं? नाही दिलं नाही हुंडा बिंडा. हुंडा बिंडा काय नाही? बरं पहिलं घेत होते दिलं, हा. तुम्हाला दिले का नाही? नाही, आम्हाला कोण देते? नाही त्याच्या परिस्थितीप्रमाणे शिक्षणची वेळ राहते. तुम्हाला तुमचं लग्न होतं हुंडा दिलता का नाही? आम्ही दिला त्याला 2000. 2000 दिले. सोनं काहीच नाही. काय नाही ना? सोनं फक्त 2000 रुपये. 2000 रुपये. बर मग आता काय अपेक्षा काय आहेत की बाबा आमच्या आयुष्यात बदला, आम्हाला पण चांगलं घर, आमचे मुलं चांगले शाळेला, आमच्या बी घरात फ्रीज, आमच्या बी घरात गॅस पाहिजे,
ह्याच्यासाठी सरकारनं किंवा समाजात असं काय बदल यायला पाहिजे की आम्हाला पण चांगलं दिवस कोणतं येतील? सरकार काय देणार बाबा आपल्याला, काय देणार आहे हम्म. एवढा अपंग माणसाची पगार होईना त्याला लवकर हा मग हे पगारी वगैरे काय होत नाही जे निराधार वगैरे आहेत असं? काहीच नाही. पण तुम्ही भटकत असल्यामुळे त्यामुळे ते गावाकडे आम्ही ते सांगितलं तर आम्ही गावाकडे जाऊन येता ना मी हा हा जाऊन येता करून केले हा आता होते होते म्हणून सगळे पैसे काढून टाकले आमचे हा तिकडे गावाकडे. गावाकडे. तर तुमचं काम कोण पाहत नाही का हो आपल्या समाजातलं की बाबा दादा आमचं हे काम होईना सर आमचं हे काम होईना, तर असं कोण नेता वगैरे संपर्कात तुमच्या? कोण करणार आहे बाबू तसं, तेवढं म्हणजे कोण आहे आपलं मागा, हा आपण करून करणार माणसं कोण नाही माग असं? कोणीच नाही असं. बरं काय पण तरी तुम्हाला कळत मुलांचे शिक्षण चांगले झाले, समजा तुम्हाला आरक्षण आहे 3% आरक्षण आहे VJMK मधून, मुलांचे शिक्षण झालं तर परिस्थिती सुधारेल भविष्यात, सुधारेल का? कळलं पाहिजे दादा आपण काय बोलू आता, आपण हे काम होत नाही मात्र आम्ही करत लागतो. काम करायला दगड फोडायचं. 2 दिवस झाला एक गाडी संपला नाही आम्हाला जोडीमध्ये. हा खराब दगड आहे. म्हणजे काळे दगड असले की अडचण होते. आमच्या लोकांना काय की हम्म. कष्ट शिवाय काही बी नाही, रुपया नाही. बरं हे तुमचं असं माग कोण म्हणजे आधार आहे का, म्हणजे काय काम नाही झालं त्यांना फोन केलं तर अबो आमचे संबंधित काय तुमचे भांडण तंटे झाले? नाही कोणी बी येत नाही आमच्या कोणीच येत भावनांना. नाही. स्वतः हा, सगळं स्वतःच. हाताळायचं. पण तुमच्या स्वतःच. समाजाचे असे नेते पण आहेत बरेच, त्यांच्या संपर्कात नाहीत तुम्ही? आता आमचं आम्हालाच काम सर तर कोणाला कोण फोन करते. हा. आता जास्तीला आता आम्हाला काहीतरी महिन्याला काहीतरी वर्षाला म्हणा काहीतरी पगार आम्हाला मिळाला पाहिजे. पगार मिळायला पाहिजे असतो हा. मत आहे सरकारकडून. आता हे कुटोर धोंडा फोडावून हे काय करावं आम्ही, हे बी बंद होऊन जाते ना, आमच्या लोकांना आता जिणं मुश्किल आहे. कारण ते मशिनरी हा. वगैरे खडी आता हा. आल्यामुळं. समजा काय रेडीमेडच झालं ना, ड्रायव्हर गेलं तर कुत्र्यावानी मालक करते. आता कोणतं म्हणून काम करावं. आता मोठ्या गावाला जावं तर भाडे होऊन जातात दुनियाचे, हा. काम बी होईना तर. काम बी होईना. आणि लहानपणापासून हेच काम हा, केलं, हेच. कामाची माहिती पण नाही. दुसऱ्या कामाची माहिती पण नाही आणि दुसरं काम बी नाही ना, कोणतं काम करते माणूस, सगळं रेडीमेड झालंय. हा. मग मग तुमची अपेक्षा अशी आहे की सरकारनं आमच्यासाठी काहीतरी पगाराची व्यवस्था करायला पाहिजे. पगार काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, त्याचा आमचा बाबा हा. दैनंदिन जीवनाचा आमचा खाण्यापिण्याचा तरी काहीतरी व्यवस्था करायला करायला पाहिजे. पाहिजे. काय नाव आहे मावशी तुमचं? नाव बायनाबाई. जोरात बोला. बायनाबाई. दगड फोडत नाही का तुम्ही? फोडताव ना. मग ताकद असायला पाहिजे, बोलण्यात वजन असायला पाहिजे की. असं वजन रोज कष्ट केल्यावर कसं वजन येते? हा रोज कष्ट. किती कधीपासून फोडता तुम्ही दगड? असं जसं लग्न झालं तेव्हापासून काम करतो. लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी करत नव्हतं काम. करत नव्हतो? आई वडील काय करायचे? असंच काम करायचं. आई वडिलाच्या घरी शेत आहे. हा हा आई वडिलाच्या घरी शेत आहे. बर. सासर घरी काही नव्हतं. सासर घरी काय नव्हतं. मुली आहेत 5 मुलीमुळे कष्ट करणं लागतंय. लग्न झाले का सगळ्यांचे? सगळ्यांचे झालेत लग्न. बर. कुठल्या कशा घरात दिले लग्न? का ते काय काम करतात? असंच शिक्षण आहेत, काय शेती आहेत. हा हा शेती वगैरे आहेत, करून खातात. ते मुलीच आहेत आता 4-5. त्या मुलीच आहेत का तुमच्या? ही मोठी मुलगी आहे, ती मुलगी आहे, ती मुलगी आहे. बर या बर. या गावाकडे आहे मुलगी. कष्ट करून खाणं लागतंय आपल्याला, केल्याशिवाय कोण देणार आहे? मग आता मुली जावई सोबतच असतात तुमच्या? ना आता आलेत काल परवा ते. म्हणजे आता माहेर आले समजा असं आहे? माहेरी आले. म्हणजे तुम्ही जिथं आहे ते माहेर? या मुलगी आहे का तुमच्या? ही मुलगी आहे. काय नाव आहे तुमचं? सोनाली. त्यांना द्या. सोनाली. काय नाव आहे ताई तुमचं? त्यात बोला. त्यात बोला. त्याच्यात बोला. त्यात समोर घेऊन बोला. सोनाली. सोनाली. हे आई आहेत का तुमच्या? हो आई आहे. मग आता तुम्ही कुठल्या गावला असता? नाही गाव राहायला तुमचं सासर कुठं आहे? सासर नांदेड आहे. नांदेडलाच. बरं तुम्ही काय काम करता? आम्ही खडीच पडतो. खडी फोडायचंच. मग आता शेती आहे म्हणलो, कुठलं जावायला शेती आहे म्हण की शेती आहे? मग शेती काय करत नाही? सासू सासरे करतात. कुठल्या गावचे तुम्ही? नाव सांगा. नांदेडच्या हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्हा. आमदार कोण आहे तिकडं? आमदार होते ते संतोष बांगर. आहे की आता चालू आहेत की आमदार? त्याने काय केलं का नाही काम समाजासाठी? केलं नाही. हा घरकुल आलं नाही, काही नाही, जागा नाही, काही नाही. हा. गच आहे. मग काय अपेक्षा तुम्हाला? काय पगार? आता ह्यांनी म्हणले पगार चालू व्हायला पाहिजे, तुमची काय अपेक्षा आहे? अहो शेतकऱ्याला तेवढं भेटते, आम्ही काम करणाऱ्याला काय? ते शेतकऱ्याच बोलतात, आमचं काय कोण बघते का? कष्ट करणाऱ्याला.
तुम्ही कधीपासून करताय काम? आता आमचं बचपनच चाललं की लहान असं तेव्हापासून काम करतो हेच काम. हा. मग आम्हाला घर नाही, दार नाही, घरकुल नाही, काहीच नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एक कोणाचा एक संवेदनशील विषय आहे, एका समाजाच्या हे मानवी जीवन आपण अशा जमान्यात 21व्या शतकात हे आपण बघत आहोत की आजही या ठिकाणी अक्षरशः टेंट मारून पाऊस पडत असताना चुलीवर या ठिकाणी जेवण बनवणं, पाण्यासाठी वणवण भरणं आणि प्रत्येक दिवस काम केल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही ही भीती मनात ठेवून रोज या ठिकाणी हे जीवन असं या ठिकाणी हे समाज बांधव हे लोक या ठिकाणी जगतायत. तर एकूणच ज्या कुणाला या समाजाबद्दल आणि याचं काय सोल्युशन काढायला पाहिजे किंवा हा समाज शिक्षणाकडे वळला पाहिजे, या समाजाला ज्या सुखसुविधा देता येईल, जे उपलब्ध करून देता येईल ते कसं केलं पाहिजे आणि ह्या बऱ्याच गोष्टी अभ्यासल्या पाहिजे. शासनाने या ठिकाणी जातीने लक्ष घातलं पाहिजे. केवळ राजकारणापुरतं सामाजिक वडार समाजाचा नेता, हा समाजाचा नेता, त्या समाजाचा नेता, तर असं हे करून एवढ्यावर भागणार नाही. सरकारने या ठिकाणी लक्ष देऊन या गोष्टीवर काम केलं पाहिजे आणि यांचंही जीवन जसं बरेचसे जे आता सामाजिक चळवळीत पुढे आलेले लोक आहेत त्यांनी यामध्ये लक्ष देऊन या समाजाला आपल्या बरोबरीने कसं घेता येईल, या मुलांना शिक्षण कसं देता येईल आणि यांचंही जीवन कसं सुजलाम सुफलाम करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. सोशल युवा पुढारीच्या टीमकडून आम्ही या ठिकाणी सर्वे केला होता. ही माहिती आणि एकूणच या लोकांच्या व्यथा, तुम्हाला यांच्याबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.